नमस्कार. सर्वप्रथम मी सभागृहाची क्षमा मागतो, कारण मी पहिल्या रांगेत बसलो आणि माझा मोबाईल वाजला. गेल्या 12 वर्षात असं घडलेलं नाही माझ्या हातून, पण आज घडलं खरं. तुमचा रसविक्षेप झाला असेल आणि विशेषतः इथे काम करणारी जी मंडळी होती त्यांना पण फार त्रास झाला असेल. त्याच्यामुळे या घटकेला क्षमा मागण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही. तुम्ही मला क्षमा कराल अशी आशा आहे. आता प्रसाद मला तुम्हाला म्हणाला मी प्राध्यापक असल्यामुळे मुद्देशीर बोलीन, तर प्राध्यापक असल्यामुळेच मुद्देसूद बोलणार नाही असाचा अर्थ आहे. मला मुद्देसूद बोलणारे प्राध्यापक माझ्या आयुष्यात तसे कमी आले, परंतु माझं म्हणून शिक्षण थांबलं किंवा त्यांनी मला दुसरं काही शिकवलं नाही असं नाही. विषयापलीकडे बरंच काही असतं असं त्यांच्याकडून मला खूपदा मिळालेलं आहे. आता मी मूळ विषयाकडे वळतो, एकांकिकांच्याकडे वळतो. हा जो मोठा उत्सव एकांकिकांचा लोकसत्तेने आयोजित केला, त्याच्यामुळे अनेक कलावंत याच्यात सहभागी झाले, नवीन लेखक निर्माण झाले असतील, नवीन नट तयार होत असतील. रंगकर्मी असा शब्द आपल्याकडे वापरला जातो, तो काही मला फारसा आवडत नाही. तो एकतर हिंदीतून आलेला आहे. अर्थात हिंदीतून आलाय म्हणून तो काही त्याज्य आहे असं नाही. चांगले शब्द कुठल्याही भाषांमधून घ्यावे, परंतु रंगकर्मीपेक्षा एक चांगला शब्द, त्याला पर्यायी शब्द डॉक्टर लागूंनी मागे सुचवला होता, तो होता रंगधर्मी. आता हे काम करणाऱ्या माणसांसमोर आपण नाटक करताना नक्की काय आहे याच्याबद्दल मला तरी काही अंदाज नाही, परंतु रंगकर्मी आणि रंगधर्मी हे दोन शब्द जवळजवळ ठेवले, समोरासमोर ठेवले, तरी नाटकाकडून कुठल्या प्रकारची अपेक्षा आपण करतो हे त्या दोन शब्दांमधला एक शब्द निवडून आपल्याला ठरवता येईल असं मला वाटतं. आधी मी एकांकिकांबद्दल बोलतो. एकांकिकांचा हा मोठा उत्सव झालेला आहे आणि आता 8 एकांकिका झाल्या आज. खूप आनंद सगळ्यांना झालेला दिसतो. स्वाभाविक आहे की त्यांची ऊर्जा, तारुण्याची ऊर्जा असते, नवीन काहीतरी करून बघत होते. शेवढा मोठा उत्सव होता, त्याच्यामुळे मी 50 वर्ष मागे गेलो, कारण मी कधीतरी अशी सुरुवात केलेली होती आणि मला थोडा हेवा पण वाटला की इतका मोठा प्रेक्षक वर्ग, इतकी चांगली जागा, इतकी चांगली आसनं, इतके लोक बघायला, जजेस पण तालेवार होते सगळे. तर ही एक चांगली घटना आहे, ही गोष्ट खरी आहे. या घटनेतून आता पुढे काय निष्पन्न होणार आहे काळ ठरवेल, किंवा यात जी माणसं गुंतली होती अभिनय करण्यासाठी म्हणून, लेखनासाठी म्हणून, त्यांनी ते ठरवायचं आहे. मला माझी सुरुवात आठवते ती अशी की 70 साली मी 67 साली लिहायला सुरुवात केली आणि 70 साली विजयबाईंनी माझ्या एकांकिका करायला सुरुवात केली. एकांकिका हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण की त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. तर मी जेव्हा लिहित होतो तेव्हा एकांकिकेला काही फारसं महत्व नव्हतं. माझ्या आधी म्हणजे रत्नाकर मतकरींनी आणि तेंडुलकरांनी अतिशय मोलाचं काम करून ठेवलेलं होतं. खूप सुंदर एकांकिका मतकरींनी लिहिलेले आहेत, तुम्ही त्या जरूर वाचा. आपल्याकडे काय होतं, जरा उपेक्षित राहतात काही गोष्टी जुन्या झाल्या की, तसं होऊ देऊ नको. ज्याला शिक्षण करायचंय त्यांना मतकरी आणि तेंडुलकर विशेषतः या दोन माणसांच्या एकांकिका वाचल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते तुम्ही जरूर वाचा. परंतु मी लिहायला सुरुवात केली तेव्हा मला एकतर तो एकांकिका म्हणजे काहीतरी नाटकापेक्षा लहान, किंवा ज्याला नाटक लिहिता येत नाही तो एकांकिका लिहितो, किंवा नाटक लिहिण्याची पूर्वतयारी म्हणून तो एकांकिका लिहितो, अशा तऱ्हेचा एक विचित्र समज भल्या लेखकांमध्ये होता, भल्या नाट्यकर्मींमध्ये सुद्धा होता, आणि जो मला कधी कळेना. त्याचं एक कारण असं असेल की माझं पाश्चात्य वाङ्मयाचं वाचन होतं. मी इंग्रजी वाङ्मयाचा विद्यार्थी होतो आणि मी वयाच्या 28व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. मी आपण लेखक होऊ असं देखील मला वाटलं नव्हतं. अपघाताने ते झालेलं आहे. त्याच्यामुळे आधी माझं वाचन भरपूर झालं होतं. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो, त्याच्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. इंग्लिश वाङ्मयाचा विद्यार्थी, त्याच्यामुळे मी इंग्लिश वाङ्मय तर वाचलंच, परंतु युरोपियन वाङ्मयही जे भाषांतरित होतं इंग्लिश भाषेत ते वाचलेलं होतं. आणि जे वाङ्मयाचे विद्यार्थी, तुम्ही वाङ्मयाचेच विद्यार्थी असलं पाहिजे असं नाही, तुम्ही नाटकाचे विद्यार्थी असाल, तुम्हाला कळेल की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात सगळी महत्वाची नाटकं एकांकिका आहेत.
आयनोस्कीची अत्यंत महत्वाची नाटकं एकांकिका आहेत, बेकेटची एकांकिका आहेत, अल्बीची नाटकं एकांकिका आहेत. याचं कारण असं की जो ऐवज एकांकिकात देता येतो त्यासाठी मोठंच नाटक लिहिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. हे भान मला प्रथमपासून होतं. एकतर काय आहे की 2 अंकी, मी जेव्हा असं म्हणायचो की कशाला 2 अंकी नाटक लिहायचं, मी जे रक्तपुष्प लिहिल्यानंतर मला अनेकांनी 72 साली रक्तपुष्प लिहिलं, मी 68 साली लिहायला सुरुवात केली की तो आम्हाला 2 अंकी करून दे, आम्ही त्याचे प्रयोग करू. तर म्हटलं मला नकोय, पण 2 अंकी करायचं कसं करणार 2 अंकी, ते पोरी जन्मलेले आहे, आता त्याला आणखी 2 हातपाय चिकटवायचे, हे काही मला जमणार नाही. पण हे कमर्शियली करता येणार, पण कमर्शियली करायचंच नाहीये मला. सुरुवातच मी बाईंच्या बरोबर केली. ती कशी केली तर टोपीवाला लेन म्हणून गिरगावात एक होते, तिथलं एक म्युन्सिपल शाळेमध्ये आम्ही जाऊन बाकं बाजूला करून जाळी काढून नाटक करायचो. आणि तिथे नाटक करत असताना फक्त नट, मेकअप नाही, प्रकाश योजना नाही, पडदे नाहीत, काहीच नाही. नट, माझी संहिता आणि बाईंचं दिग्दर्शन, एवढ्या 3च गोष्टी असतात. त्यामुळे ज्याला आपण रॉ म्हणतो, पूर्णपणे सगळा फापट पसारा बाहेर काढून टाकलेला, तिथे ताकद अजमावली जात होती, नटांची अजमावली जात होती, लेखकाची अजमावली जात होती, बाईंची अजमावली जात होती. पण ते करत असताना जो आनंद मिळत होता तो खूप महत्वाचा होता. मला जर विचाराल की माझ्या आता किती वर्ष लिहितोय मी, 45-50 वर्ष लिहितोय मी, पण ती 3 वर्ष माझ्या काळात माझ्या जीवनातली अत्यंत आनंदाची होती. कारण की ज्या गोष्टी मला नको होत्या आयुष्यात त्या आपोआपच मला तेव्हा मिळत नव्हत्या. पुढे हळूहळू गोष्टी एक चिकटत गेल्या, कारण की नाट्य व्यवहार बदलला. मग आता हे नाटक आपण कमर्शियली होत आहे तर कमर्शियली करू म्हणून माझं वाडा चिरीबंदी झालं. माझी तयारी नव्हती खरं म्हणजे त्याला. मला बी बाईनं म्हणालो की नको करूया आपण कमर्शियली, 10-12च प्रयोग करू. तर त्या म्हणाला महेश याला सेटला फार खर्च येईल आणि चांगलं नाटक आहे, लोकांना बघू दे की वगैरे म्हणून. बाईंची माझी खूप घट्ट मैत्री, आमची जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यामुळे ठीक आहे करूया. ते झालं, चाललं, ते सगळं झालं. परंतु मला स्वतःला खूप प्रयोग करावे, खूप लोकांपर्यंत पोहोचावं असं जवळजवळ सगळे रंगकर्मी, रंगधर्मी सांगतात. मला काही अशी आवश्यकता वाटत नाही. तुम्ही नाटक करत राहायचं, ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं ते येतील आणि तुमचं नाटक बघतील. लोकांपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून मी जर तडजोडी करू लागलो तर मी कुठंतरी ढळलो माझ्या व्रतापासून, असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा ही गोष्ट मुळात टाळायला पाहिजे. आधीच्या मुद्द्याकडे मी येतो की एकांकिका म्हणजे काहीतरी निम्न प्रकार, एकांकिका म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं काम, हा समज मुळी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. एकांकिका एखाद्या मोठ्या नाटकाचा ऐवज घेऊन येऊ शकते हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. जागतिक वाङ्मयात सिद्ध झालेलं आहे आणि प्रयोगातही सिद्ध झालेलं आहे. आणि 2-2 किंवा 3-3 अंकांची नाटकं लिहून त्याच्यातून हाती काही लागत नाही असं पण आपण अनेकदा पाहतो. चाललंय चाललंय चाललंय, काय चाललंय कळत नाही. आता केव्हा बाबा दुसरा अंक होणार, आता केव्हा बाबा ती, असं होतंय. तुम्ही जर गाण्यातले असाल तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. गाणं ऐकणारे लोक असाल तर, नसलात तरी सुद्धा साधारण तुम्हाला अंदाज येईल. तुम्ही आता युट्यूबवर बघा, युट्यूबवर आपण कधी गेलो तर, आता परवाच मी मारू घ्या ऐकला कोणाचा तरी, 50 मिनिटांची ती हे होती आणि दळण दळत होता तो गडी, काही केले संपेच ना, ऐकायचं म्हणून ऐकायचं. पण ते ऐकल्यानंतर मला वैताग आला की म्हटलं 1 तास आपण ऐकलं पण आता ऐवज काही लागला नाही. चमत्कृती दिसली, त्याची तयारी दिसली, त्याला कशी तालीम मिळाली असेल त्याचा अंदाज दिसला, परंतु त्या गाण्यामधून माझ्या हाती काही ऐवज लागेना. कंटेंट या अर्थाने मी बोलतोय, मी ऐवज लागेना. आणि एक जी तपश्चर्या लागते नुसती गाण्याची नाही, जगण्याची सुद्धा, ती तिथे दिसेना. मग अशा वेळेला मी नेहमी केसरबाईंच्याकडे जातो. केसरबाईंची 4 मिनिटाची रेकॉर्ड आहे मारू विहागची. ती 4 मिनिटाची रेकॉर्ड ऐकल्यानंतर संपूर्ण बैठकीचा आपल्याला अनुभव मिळतो. संपूर्ण राग जवळजवळ 1.5 तास आपण तो ऐकला, असा अनुभव 4 मिनिटात केसरबाई आपल्याला देऊ शकतात. यासाठी जे प्रचंड काम करावं लागतं आधी स्वतःवर, स्वतःच्या माध्यमावर, हे अत्यावश्यक आहे. त्याच्यामुळे एकांकिका लिहितोय म्हणजे आपण काहीतरी स्पर्धेसाठी लिहितोय, गमत म्हणून लिहितोय. कोणी लिहिली तर माझं काही त्याच्याशी भांडण नाही, लिहा,
जरूर लिहा, पारितोषिकं मिळतात, पुढे मग त्याच्यातून काही नवीन तुम्हाला संधी मिळू शकतात, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु मी इथे बोलतोय ते, आणि विशेषतः मी लेखकांबद्दलच बोलतोय, मी नटांबद्दल किंवा दिग्दर्शकांबद्दल बोलत नाही आता. याचं कारण असं की आपल्याला वेळ कमी आहे. इथे लेखक कोणी बसलेले असतील तर त्यांच्याशी मी आधी तुम्हाला धमकी देण्यात आली की मी तुम्हाला मार्गदर्शन करणार, तर मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे काही करणार नाहीये. आणि नाटकात गुरु शिष्य परंपरा पण नसते, जशी गाण्यात असते, नृत्यात असते, नाटकात नसते. याचं कारण असं की नाटक सारखं बदलत राहतं. दर 10 वर्षांनी नाटक बदलतं, कारण 10 वर्षात समाज बदलतो, चालीरीती बदलतात, बोलण्याच्या पद्धती देखील बदलतात, विषय बदलतात, अग्रक्रम बदलतात. त्याच्यामुळे नाटक बदलत जातं. आणि त्याचं नाटक बदलत नसलं तर मग नाटकाला शिळे पण येतं, सासले पण येतं. आपण म्हणतो सुद्धा ना की काय तेच तेच दाखवता. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की एका मोठ्या नाटकाचा ऐवज आपल्याला 60 मिनिटात 50 मिनिटात देता येतो. आणि त्याच्यासाठी मग काही गोष्टी स्वतःला शिकवाव्या लागतात. स्वतःच्या समृद्धीचं सोड असतो. स्वतःची समृद्धी वाढवायची तर बराच आयुष्य जगावं लागतं. 50-60 वर्ष तुम्ही जगल्यानंतर पद्धतशीरपणे तुम्ही जर सेल्फ ग्रूमिंग असा शब्द, आजकाल इंग्रजी शब्द सारखे वापरावे लागतात बोलण्यात, कारण पुष्कळांना मराठी कळत नाही. तर स्वतःला समृद्ध करण्यासाठी म्हणून अनेक गोष्टी लेखकाला कराव्या लागतात. काय, संगीतकाराला रोजचा रियाज करावाच लागतो, नृत्य करणाऱ्यांना रोजचा रियाज करावा लागतो. लेखकाचा रियाज दिसत नाही, परंतु लेखकाला रियाज करावा लागतो. त्याला खूप वाचावं लागतं. त्याला विविध कलांची नुसती ओळख करून घेऊन चालत नाही, तर विविध कलांचा पूर्ण आस्वाद त्याला घेता यावा लागतो. त्याला संगीत कळावं लागतं, त्यांनी प्रवास केलेला असावा लागतो, आणि मुख्य म्हणजे त्यांनी जीवन जगलेलं असावं लागतं. कारण जगणं हे त्याचं मूलद्रव्यच आहे. काही माणसं सांगतात की मी व्यावसायिक लेखक आहे आणि मी रोज 10 ते 6 लिहितो, किंवा आता जी मुलं नवीन इकडे मुंबईला येतात आणि मालिकांसाठी लिहितात, ती मला सांगतात की आम्ही झोकून दिलंय सर याच्यामध्ये स्वतःला, हेच आता आम्ही आयुष्य याच्यात झोकून देणार. तर मी असं म्हणतो की तू जगणारच केव्हा? आपण तू सकाळी 10 ते संध्याकाळी रात्री 10 पर्यंत जर मालिकेसाठी लिहित राहिलास तर तुझी जगण्याची मग घरी जाऊन तू झोपणार. कमी लिहिलं तर चालतं ना, कशासाठी? म्हणजे मालिकांमध्ये लिहिणाऱ्यांना कमी लिहिलं चालत नाही, कारण तो जॉब आहे. परंतु असा जॉब त्याचा करायचा का की आपल्याला हवं तेव्हाच लिहायचं? नाही लिहिणार 5 वर्ष मी, जर सुचलं नाही तर किंवा नाही वाटलं तर. पण म्हणून ते माझं काम थांबलेलं नसतं. 5 वर्षात आपण काहीतरी करतच असतो, आणि त्याच्यामुळे आपल्या मनाची समृद्धी वाढतच असते. आणि ती जर वाढली तर आपल्या नवीन लेखनात ती दिसते, नाही तर दिसत नाही. त्याच्यामुळे जीवन मी वाहून टाकलेलं आहे किंवा उधळून टाकलेलं आहे. अशा फार सुंदर गोड आपल्या शब्दांमध्ये माणसं स्वतःची फसगत करून घेतात, माध्यमाची फसगत करून घेतात, आणि वयाच्या 20-25च माध्यम हातातून विसरून गेलेलं असतं, कारकिर्दी संपलेली असते, पुनरावृत्ती होऊ लागते, यश मिळतं. त्याच्याबद्दल माझं काही भांडण नाही. खूप यश मिळतं, खूप पैसे मिळतात म्हणजे सिरियसमध्ये. किती मिळतात त्याचा मला अंदाज नाही. फार आकर्षक अमाऊंट असेल तर मी पण लिहीन. परंतु हे सगळं मिळतं ही गोष्ट खरी आहे. आणि यश ही गोष्ट अशी आहे की ती गिरवत राहिली की जास्त जास्त ठळक दिसते, आणि लोकांना असं वाटत राहतं की हा खरंच किती मोठा यशस्वी. आपल्याकडे यशाच्या कल्पना सुद्धा भाबड्या आहेत किंवा विचित्र आहेत. नागपूरला सगळ्यात मोठा डॉक्टर कोण? तर ज्याच्याकडे मर्सिडीज आहे. आता ज्ञानाचा आणि त्या मर्सिडीजचा काही संबंध नाही खरं म्हणजे, पण तो असं आपण लावतो. मोठा लेखक कोण? तो जो पेडर रोडला राहतो. हे एक जरा ढोबळ उदाहरण दिलं. परंतु लेखकाला ही लक्षात ठेवायला लागतं की हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या हातून आयुष्य निसटलेलं असतं, जगणं निसटलेलं असतं. आपलं मूलद्रव्यच मुळे आपल्या हातातून कायमचं नाही झालं असतं. आणि जर मूलद्रव्य हातातून गेलं तर मी काय लिहिणार? जगणं महत्वाचं ना. मी मागे एकदा कुठेतरी बोलताना असं बोललो होतो की ते मूलद्रव्य असतं, आणि त्याच्यातून मग जर कधी आपल्याला मिळाला वेळ तर आपण लिहावं. रेटा फार अनावर झाला तर लिहावं. उदाहरण पण दिलं होतं की मुलं खेळत असतात बाहेर, बेभान खेळत असतात, त्यांना धुंदीत खेळत असतात, कशाची शुद्ध नसते त्यांना, अंधार पडून गेला तरी खेळत असतात.
घरात ओढून आणतात आणि अभ्यासाला बसवतात की बाबा बस जरा अभ्यास कर. तसं हे आहे, आपण जगत राहावं. केव्हा तरी कोणी ओढून आणलं तर थोडासा अभ्यास करावा, थोडंसं लिहावं. परंतु अग्रक्रम लेखकाचा लिहिणं हा असतो असं मला वाटत नाही. हे जरा विचित्र विरोधाभास वाटेल माझ्या बोलण्यात, पण अग्रक्रम हा जाणीवपूर्वक आनंदाने जगण्यात पूर्ण बुडून जगणं हा आहे. हे करीत असताना तुम्ही जर जीवन सर्वांगाने अनुभवावं असं वाटत असेल तर आपोआपच संगीताकडे वळता, चित्रकलेकडे वळता, अनेक विविध कलांकडे वळता, माणसांकडे वळता. ही जी समृद्धी आहे ही जर असली तर मग आपल्या लिखाणाला काही ऐवज प्राप्त होण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी मग आपल्याला 2 तासांचं नाटक 2 अंकीच लिहिलं पाहिजे असं नाही. लिहावं की काय प्रश्नच नाही. कधी कधी ऐवज खूप मोठा असतो किंवा त्या ऐवजाची मागणी असते विभागून घेण्याची. तो ऐवज एका अंकात सांगण्याऐवजी 2 अंकात सांगितला तर तो जास्त परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल असं वाटलं तर 2 अंकात माणूस लिहिल, 3 अंकात लिहिल, 5 अंकात लिहिल. मुद्दा तो नाहीये. परंतु एकांकिका म्हणून निम्न दर्जाची किंवा क्षुद्र असं नाही, कारण की 90 मिनिटांची एकांकिका जर लिहिली, आजकाल खरं म्हणजे ज्याला अटेन्शन स्पॅन म्हणतो, लोकांची बघण्याची एकाग्रतेची शक्ती देखील कमी झालेली आहे असं लोक बोलतात. साधारण आपण असं गृहीत धरूया की 90 मिनिटं आपण शांतपणे नाटक बघू शकतो. तर 90 मिनिटाच्या एकांकिकेमध्ये केवढा प्रचंड ऐवज भरता येऊ शकतो असं मला वाटतं. एक तर आता तंत्र आपल्या मदतीला आहे. आपण हवा तो अवधी काय ही जी हा जो अवकाश मला मिळाला, या अवकाशात आपण काय वाटेल ते दाखवू शकतो तंत्राच्या सहाय्याने, प्रकाश योजनेच्या सहाय्याने. तर इतक्या सुविधा उपलब्ध असताना माझ्यावर जबाबदारी हीच आहे की आपण आता जे लोकांना 90 मिनिटात देणार आहोत ते काय देणार आहोत. भरीव ऐवज जर माझ्याजवळ असला तर मग तो 90 मिनिटात कसा बसवायचा. आणि खरी गोष्ट अशी आहे की कमीत कमी वेळातच आपला ऐवज लोकांना देता आला पाहिजे. ही अट लेखकाने आधी स्वतःवर घालावी. थोडक्यात खूप देता येणं यालाच तर खरं, याच्यातच खरं आव्हान आहे. नाही तर लिहितायत असं पण व्हायला नको. तेव्हा काही अटी स्वतःवर घालून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी मग त्याला नाटकाचं व्याकरण पण समजून घ्यावं लागतं असं मला वाटतं. मला या गोष्टी खूप हळूहळू कळत गेल्या. मला एकतर मी मुळात नाटक हा माझा काही खूप अग्रक्रम होता अशातला भाग नाही. मी नागपूरला कधीतरी लिहायचो, कधीतरी नाही. 7 वर्ष मी काही लिहिलं पण नाही. जेव्हा वाटलं तेव्हाच लिहिलं. याचं कारण की अग्रक्रम माझा हा नव्हता. संगीत हा माझा अग्रक्रम होता, तत्वज्ञान हा माझा अग्रक्रम होता, अजूनही आहे. पण तू लिहायचं ठरवल्यानंतर मग मी असा विचार केला की नाहीतरी आपल्याला काय यातून नकोच आहे फारसं, तर मग आपण नीट करूया ते. मला काहीच झोपून बिकून द्यायचं नव्हतं लेखनासाठी. स्वतःला जगण्यात मला इतका आनंद होता की तो माझ्या दृष्टीने अग्रक्रम होता. परंतु हे करीत असताना आता हातात हे जर घेतलेलं आहे मी, तर त्याचं व्याकरण मला नीट कळलं पाहिजे, ते मला नीट करता आलं पाहिजे. ही समज हळूहळू येत गेली आणि नंतर हा जो अवकाश आहे त्या अवकाशाचं स्वरूप स्वतः समजून घेणं, इथपासून माझ्या कामाची सुरुवात झाली. मी फक्त अनुभव तुम्हाला सांगतोय, हा तुम्ही माझ्याबरोबर वाटून घ्यायचा आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करीत नाही. इथे जे लेखक बसले असतील त्यांना मी सांगतो, मी मार्गदर्शन करीत नाही. मला कसं काय काय समजत गेलो ते मी तुम्हाला सांगतोय. माझ्यापुरतं ते बरोबर आहे, तुमच्यापुरतं बरोबरच असेल असं नाही. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वेगळे शोध लागतील, वेगळी तुमच्या हाती ऐवजील आणि तो तितकाच चांगला असेल. तेव्हा माझा आग्रह कसलाच नाही आणि मूल्य निर्णय पण मी करत नाही की माझं बरोबर आहे आणि तुम्हाला ते कळणार नाही असं नाहीये. ते प्रत्येकाचा प्रवास त्याच्या प्रवृत्तीनुसार, त्याच्या स्वभावानुसार, त्याने किती काम केलंय त्याच्यानुसार चालत असतो. तर आता 90 मिनिटात मला इतका मोठा ऐवज द्यायचा आहे. आता केसरबाईंची 4 मिनिटांची मारुबिहाग रेकॉर्ड ऐकल्यानंतर कळतं की मारुबिहागच्या ज्या अत्यंत मोक्याच्या अशा ज्या जागा होत्या तेवढ्या केसरबाईंनी दाखवलेल्या आहेत. सगळं दाखवत बसत नाहीत त्या. इतकं असून सुद्धा त्या 4 मिनिटांच्या जयपूर घराण्याचं गाणं आहे ते खरं म्हणजे. त्यामुळे एका समेपासून तर दुसऱ्या समेपर्यंत सलग ताण न तोडता ताण घ्यायची असते. पण त्याच्यात सुद्धा त्यांनी सुरुवातीला जे विराम घेतलेले आहेत, ज्या मोकळ्या जागा ठेवल्या आहेत, पॉज ज्याला म्हणतो, त्या घेतलेल्या आहेत, ते इतके बोलके आहेत. तो काही बाईंचा श्वास संपला म्हणून घेतलेला नाही, पॉज नाही येतो, तर त्यांनी तो ठरवून घेतलेला आहे. कुमारींच्या गाण्यात तुम्हाला हे दिसतं. याच्या पाठीवर फार मोठा विचार आहे आणि केसरबाईंची 50 वर्षांची
तपश्चर्या त्याच्या मागे होती. थोड्या अवधीत खूप मजकूर देता येणं याच्यासाठी भरपूर काम करावं लागतं आणि त्यासाठी मग अनेक गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, ज्या अनुभवाने शिकता येतात, परंतु जर आधीच माहीत असल्या तर त्याची मदत होण्याची शक्यता असते. आणि ते अगदी खरं म्हणजे साध्या गोष्टी असतात. आता काय आहे की मी ऐवज सारखं म्हणतोय, आता त्या ऐवजाचं वजन किती राहणार हे आपण कोणीच ठरवू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती कशी असते, तो काय जगला, तो किती संवेदनशील आहे, त्याने किती किंमत दिली आहे जगण्याची, त्याच्यावर त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचे अनुभव ठरलेले असतात. त्याच्यामुळे अमक्याचा अनुभव छोटा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चूक आहे, की अमक्याचा अनुभव मोठा आहे, परंतु त्याचा कलाकृतीवर निश्चित परिणाम होतो आणि त्या कलाकृती पुष्कळदा कालजयी होतात. आता थोडा व्याकरणाकडे तुम्ही माझं किती वेळ बोलायची, 5-10 मिनिटं बोलतो, जास्त बोलत नाही, कारण की किती वेळ चालू शकेल. आता मी नाटकाच्या व्याकरणाबद्दल बोललो, कारण की ते व्याकरण कळल्याशिवाय आपल्याला हा ऐवज कमीत कमी वेळात देता येत नाही. याच्यात पहिली गोष्ट अशी की 2 अवकाश माझ्या हाताशी असतात. हा जो अवकाश आहे हा दृश्य अवकाश आहे, ते 36 किंवा 40/30 वगैरे जे काय असेल ते, हा दृश्य अवकाश. आणि दुसरा शब्दावकाश, श्रवणावकाश. लोक बोलतात, संवाद बोलतात, त्या संवादामध्ये किती आपण अंतर ठेवायचं, किती पॉज ज्याला म्हणतो, किती विराम ठेवायचे, शांतता निर्माण करायची, केव्हा काय, केव्हा संवाद पूर्ण बोलला जाईल, केव्हा अर्धवट, हे सगळं गणित शिकायला लागतं. कारण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला साधतात. हे वर्कशॉपमध्ये मी माझ्या शिकवतो, इथे ही शिकवण्याची जागा नाही, पण मी सांगतोय तुम्हाला. तेव्हा श्रवणावकाश आणि दृश्यावकाश हे 2 अवकाश इथे आहेत. दोन्ही आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्या दोन्हीचा वापर कसा करायचा हे समजून घ्यावं लागतं. आणि हे संपल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की 90 मिनिटात मला बापरे इतका मोठा मजकूर, मला महाभारत दाखवायचा आहे 90 मिनिटात. दाखवू शकतो आपण, दाखवू शकतो, पण मग त्यासाठी काय करावं लागतं की यू हॅव टू बी व्हेरी सिलेक्टिव्ह. अत्यंत, जसं केसरबाईंनी ठरवलं की एवढं हे दाखवणार आहे मी, त्याच्या संपूर्ण रागस्वरूप जे तासाभरात लोकांना दाखवता येणार ते दाखवू नको. केसरबाईंची कुठली रेकॉर्ड, नटकामोची एक रेकॉर्ड आहे, ती रेसभरही हलता येत नाही इतकी, ती एक तर बंदिश ती जबरदस्त आहे आणि गाताना रेसभरही हलू देत नाहीत केसरबाई आपल्याला. पण त्याच्या पाठीमागे 40-50 वर्षांचं काम आहे आणि अलादिया खाजाची तालीम आहे. इथे एक महत्वाची गोष्ट मला लक्षात आली की 90 मिनिटात मला बरंच काही सांगायचं आहे, तर मग आपण अनेक गोष्टी टाळत कापत गेलो तर बरं जरा सोयीच होईल ना. आता वाचलाय ती संहिता जवळजवळ 120 मिनिटांची येते, 30 मिनिटांचा मजकूर बघूया कापता येतो का, आणि अनावश्यक काय ते कापू आपण. असं बसल्यानंतर मला लक्षात येतं की आपण बरंच अनावश्यक लिहिलेलं आहे. आपण किती अनावश्यक गोष्टी नाटकात करीत असतो याचा अंदाज आपल्याला नसतो. आणि मला तो कसा आला याचं फार मजेदार उदाहरण ते मी सांगतो तुम्हाला. मी शिकवायला गेलो पण मी त्यातून शिकलो. आमच्या कॉलेजची पोरं नाटक करायची गॅदरिंगमध्ये, आणि त्यांनी एकदा नाटक बसवलं माझ्याकडे, सर तुम्ही चला, तुम्ही जरा बघा आम्हाला सांगा वगैरे वगैरे. मी तिथे गेलो, त्यांची रंगीत तालीम होती आणि नाटक साधं सुद्धच होतं, पण रंगमंचावर काय नव्हतं. सोफा सेट, टेलिफोन, बुद्धाची मूर्ती, नटराजाची मूर्ती, ही तसबीर, ती तसबीर, सुंदर गालिचा वगैरे वगैरे वगैरे. तर नटांना फिरता येईल ना तिथे त्या पोरांना. म्हटलं अरे हे कशासाठी एवढं तुम्ही गर्दी केलेली आहे. पण सर मध्यमवर्गीय घर असंच असतं. म्हटलं मध्यमवर्गीय घर असतं ही गोष्ट खरी आहे, पण इथे जो हा फोन आहे, हा फोन वाजणार आहे का नाटकात? म्हटलं नाही. पण फोन वाजणार नाहीये याचं काही कारण नाटकात येणार आहे का? तर नाही. म्हटलं मग अनावश्यक आहे, उचल फेक त्याला बाहेर. असं करत करत रंगमंच आम्ही अर्धा रिकामा केला, कारण त्या सगळ्या अनावश्यक गोष्टी होत्या. तिथून घरी आल्यानंतर मी म्हणालो की महेश तुम्ही सांगून आलात पण तुम्ही स्वतः किती पाळता जरा बघा. मी नवीन संहिता तेव्हा लिहित होतो आणि नवीन संहिता कच्चा झाला होता मला करायला. त्याच्यात म्हटलं याची अनावश्यक वाक्य गायला सुरुवात करू, अनावश्यक शब्द गायला सुरुवात करू म्हणतं वाक्याचे वाक्य उडायला लागली त्याच्यातून. ती प्रक्रिया आजही सुरू आहे. कारण नाटकात जे जे अनावश्यक आहे ते असुंदर होतं.
व्हॉट एव्हर इज अननेसेसरी इज अनब्युटिफुल इन थिएटर. अनावश्यक गोष्टी सगळ्या कापत कापत तुम्हाला नाटक करता येतं, तेव्हा मग त्याच्यामध्ये ज्या जागा निर्माण होतात, मोकळ्या जागा निर्माण होतात, स्पेसेस, एम्प्टी स्पेसेस, त्याच्यामध्ये अर्थ ठासून भरलेला असतो. आता दुसरी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी संपवतोच, कारण की हे महत्वाचं आहे असं मला वाटतं माझ्यापुरतं, की एकदा कापाकापीला सुरुवात केली की न बोलता इथे जर काम होणार आहे तर मग तो शब्द गाळला, ती वाक्य गाळलं, तिथे एक विराम तयार झाला. आता तो विराम भरण्याची जबाबदारी ही नटाची असते. हळूहळू नाटक लिहिताना आपल्या लक्षात येतं की आपण सगळीच जबाबदारी नटावर टाकतो. नटाला मी रंगभूमीचा राजा मानतो, नाटककार राजा नाही रंगभूमीचा, नटच आहे. कारण मी काही लिहिलं तरी तो इथं येणार आणि तो काय जे करणार तेच खरं नाटक राहणार आहे. त्या नटा मला संहिताच अशी लिहिली पाहिजे आणि त्यातले विराम जे मी निर्माण करतो ते असे असले पाहिजे की त्या विरामात मला जो अभिप्रेत अर्थ होतात त्याच्यापासून त्याला फार दूर सरकता येणार नाही. त्याच्यासाठी आधीचे संवाद, नंतर ते संवाद मला काळजीपूर्वक लिहावे लागतात. कधी कधी मला जे त्या संवादात म्हणायचं अभिप्रेत आहे त्यापासून ती माणसं दूर जातातही, परंतु चांगली गोष्ट आहे. पुष्कळदा नवीन अर्थ मिळतो, आपल्या संहितेला नवीन परिमाण मिळतं. हे माझं नाहीये नाटक, तर ते खरंच आहे, माझं नसेल राहिलेलं, परंतु ते नाटक आहे आणि कदाचित ते अधिक तुम्ही लिहिलं त्यापेक्षाही बरं होत असेल ही शक्यता असतेच. आणि नाटकाची गंमत हीच आहे, नाटकाची गंमत हीच आहे. परंतु ह्याही काही गोष्टी आहेत, या शिकाव्या लागतात लेखकाला. आणि ही 4-7 मूळ अगदी प्राथमिक अशा अटी नाट्यलेखनाच्या समोर ठेवल्या तर आपल्याला एकांकिका, अतिशय भरगच्च ऐवज असलेली एकांकिका लिहिता येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जर कोणाला वाटत असलं की आपण नुकतीच सुरुवात केली आणि एकांकिका सोडून मग आता आपण एकदम मोठं नाटक लिहिणार आहोत, तर मोठं नाटक जरूर लिहा, परंतु एकांकिका लिहिणं हे फार मोठं आव्हान आहे, इतकं सोपं नाही ते. आणि याच्यासाठी तुम्ही जगातल्या सगळ्या महत्वाच्या एकांकिका वाचा. 1950 पासून तर अनेकच पाश्चात्य भाषांतून पीटर हांडकेची नाटकं आहे, जर्मन नाटकं एकांकिकेत, आयनेस्कोची नाटकं, बेकेटची नाटकं, तुम्ही त्या जरूर वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की 50 मिनिटांच्या अवधीत, 60 मिनिटांच्या अवधीत कितीतरी मोठा ऐवज ही माणसं आपल्याला देतात. त्याचा परिणाम माझ्यावर कुठंतरी झाला असं मला वाटतं. माझी बरीच नाटकं एकांकच आहेत, ती काही पूर्ण 2 अंकात नाटकं. पार्टी हे नाटक जवळजवळ 2.25 तास चालतं, आत्मकथा नाटक 2.25 तास चालतं, वासनाकांड हे नाटक असं चालणारं, रक्तपुष्प, ही सगळीच नाटकं एकांकच आहेत. त्यांना कोणी एकांकिका म्हणत नाही, पण ते एकांकच आहेत, एकाच अंकात लिहिलेलं नाटक आहे. एकांकिका हा शब्द थोडासा हे झालेला आहे, काय म्हणायचं त्याला, त्याचं अवमूल्यन झालेलं आहे, कारण त्याचा चुकीचा अर्थ आपण घेतलेला आहे. कारण मुळात त्याचा जो अर्थ चिकटलेला होता की हौशी प्राथमिक लिहिणारे जे असतात, अप्रेंटिसशिप करणारे जे असतात त्यांचं ते लेखन असं आता राहिलेलं नाहीये. हा एक अत्यंत आव्हान देणारा असा एक लेखन प्रकार आहे. फक्त या लेखन प्रकाराच्या शक्तीबद्दल लेखकांनी जर सजग राहिलं, आपण काय करतो आणि त्याच्यात आपल्याला फार मोठा ऐवज देता येतो याचा आत्मविश्वास असला तर महत्वाचं लेखन होऊ शकतं. आता होतंय काय की पुष्कळदा एकांकिका लिहायची म्हणजे घाईघाईने लोक एखादी कुठली तरी कथा घेतात आणि ती दृश्य रूपाने तुमच्या समोर उभी करतात. पुष्कळदा माझ्याकडे सर की माझ्याकडे खूप छान शॉर्ट स्टोरी आहे सर, त्याचं मला नाटक करायचं, तर मी त्याला म्हणतो की शॉर्ट स्टोरी आहे तर ती शॉर्ट स्टोरीच राहू दे, त्याचं नाटक कशाला करतोस. नाटक हे नाटक म्हणून सुचावं लागतं, दिसावं लागतं, मग तू नाटक लिही. पण ते ऐकत नाही, मग ते दृश्य रूपाने ती गोष्ट सांगतात. ते कॉमिक स्ट्रीप पाहिल्यासारखं वाटतं, ते आपण इलस्ट्रेट करणं एखादं निवेदन, एवढा त्याचा अर्थ राहतो. असं करता कामा नये, असं होता कामा नये. अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्या प्राथमिक गोष्टी आहेत. आता मी कार्यशाळा घेत नाही, परंतु कार्यशाळामधून आम्ही 15 दिवस एकत्र राहून याच्यावर बराच विचार करायचो. तर इथे काम करणाऱ्यांना आज ज्यांची मी 3च एकांकिका पाहिल्या, मी सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ज्यांना पारितोषिकं मिळणार आहेत त्यांचं अभिनंदन मी आधीच करतो. मिळालं नाही त्यांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. याचं कारण असं की पारितोषिक ही एक अनुषंगिक गोष्ट असते. आता आहेत म्हणून, नसतीच तर
आम्ही एकांकिका करतो तेव्हा कोण पारितोषिक देतो, तर आमच्याबद्दल लिहून पण यायचं नाही कुठे. विजयाबाई करायच्या माझ्या एकांकिका, ते महाराष्ट्र टाइम्समध्ये 4 ओळी यायच्या होत्या, अक्षरशः 4-6 ओळी यायच्या. आणि आमचा अजेंडा एवढा मोठा नव्हता. आम्हाला असं वाटतं की 7-8 प्रयोग झाले, आता पुरे की आता दुसरं, आता शिकलो आपण, याच्यापासून काय शिकायचं ते शिकलो, आता दुसरं पुढे. रंगायणचे आमचे मेंबर्स किती होते, 300-400 लोक असतील, तेवढे याचे आमचं नाटक पाहिजे. अरुण बसलाय, अरुण ताक साक्षीदार. शिकलो, पुढे गेलो. याचं कारण असं की शिकणं हाच आमचं अग्रक्रम होता. खूप प्रयोग करणं हा अग्रक्रमच नव्हता. तेव्हा आपल्याला नक्की याच्यातलं काय करायचंय ठरवावं. म्हणजे व्यावसायिक व्हायचंय का, जरूर व्हा, खूप पैसे मिळवा, पण मग त्याच्यासाठी हे माझं बोलणं जे आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्याला एक नाट्यधर्मीच व्हायचंय, लेखनधर्मीच व्हायचंय, व्रतीच व्हायचंय, त्यांनी याचा विचार करावा असं मला वाटतं. आता आजची जी मी 2-3 नाटकं पाहिली, मला एक फार मजेदार वाटलं. ती माणसं इथे आहेत की नाही मला माहित नाही, संगीत वापरलं गेलं आज नाटकांमध्ये, आणि मला खूप त्याचा विक्षेप होतो. नाटकं चांगली करत होते, परंतु नागपूरच्या नाटकामध्ये त्यांनी चायकोव्स्कीचं ड्रीम, पहिली सिंपली आहे ती विंटर ड्रीम्स, त्याच्यातला भाग वाचवला. आणि आता शेवटच्या नाटकामध्ये बेटोवनचा कन्सर्टो एम्परर म्हणून त्याच्यातला दुसरा भाग वाजवला. आता ज्याला हे संगीत माहीत आहे त्याला त्याचा त्रास होतो. याचं कारण असं की हा जो 5व्या कन्सर्टो एम्परर म्हणून आहे बेटोवनचा, शेवटच्या नाटकात वाजवलेला, त्याचा इतिहास सगळा माहिती असतो त्याला. नेपोलियननी जेव्हा स्वारी केली ऑस्ट्रियावर, तेव्हा बेटोवननी त्याच्यावर गुडघे टेकून त्याची प्रार्थना स्वरूप अशी ती सिम्फनी आहे. त्याच्यामुळे बेटोवनवर संपूर्ण ऑस्ट्रियन समाज चिडलेला होता. कानाला गोड लागतंय आणि या दृश्याला पूरक आहे म्हणून वापरणं हे ठीक आहे, परंतु संगीत जेव्हा आपण रेकॉर्डेड संगीत आणि पाश्चात्य संगीत वापरतो तेव्हा त्याच्याशी असलेली सगळी नाती, असोसिएशन, त्याचे संदर्भ हे सगळं माहिती पाहिजे. छान वाटतंय, आवडलंय, दिसतंय छान म्हणून करणं हे बरोबर नाही. आणि हेच लेखनालाही लागू आहे. छान वाक्य आहे, टाळी वाटते, टाळी पडते म्हणून लिहिलं असं नाही. आता मला टाळ्या पडायला लागले, त्यामुळे मी इथे थांबायला पाहिजे. मी काही फार सुसंगत बोललो अशातला भाग नाही, परंतु हे एकांकिका आता म्हणजे प्राध्यापक म्हटलंय त्यामुळे मी मुद्दे सांगतो की आता आपण एकांकिका लिहितो म्हणजे काहीतरी निम्न प्रकार लिहितो असं समजू नका. पण असं जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे निम्न प्रकार नाही, तेव्हा तुमच्यावरची जबाबदारी वाढते आणि तुम्हाला 90 मिनिटांची एकांकिका किंवा 60 मिनिटांची का लिहिताना त्याच्यात भरगतचा ऐवज कसा देता येईल ते पाहावं लागतं. मग त्यासाठी भरगतचा ऐवज मिळवण्यासाठी तुम्हाला कसं जगावं लागतं आणि काय काय करावं लागतं, आणि ते केल्यानंतर मग व्याकरण कसं शिकावं लागतं, असे 4 मुद्दे मला वाटतं का मागोमाग दिले मी. फळा नाही तर मी लिहून दिलेच ते. व्यावसायिक लेखकांबद्दल गिरीश बोलतात असं मी समजतो की ज्यांना लिहिणं आवश्यक आहे. मला माहिती आहेत चांगले पाश्चात्य जगातले लेखक माहिती आहेत, तालेवार लेखक माहिती आहेत की जे 10ला टेबलवर येऊन बसतात आणि संध्याकाळी 6 पर्यंत काम करतात. सॉमरसेट मॉम तर सगळ्या तुम्हाला माहिती आहेत, त्याने प्रचंड लेखन केलं, प्रॉलिफिक रायटर म्हणतो असं ते, एडवर्डियन लेखक. त्याच्यानंतर किती प्रकारची घराणी निर्माण झाली, ब्लूमस्बेरी ग्रुप आला, त्यानंतर मॉम लिहित राहिले. आणि मॉम हे करीत असताना मी जर मगाशी आपलं व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा मुद्दा बोललो ते मॉम सतत करीत होते. मॉमनी स्वतःच म्हटलेलं आहे की मी पहिल्या दर्जाचा लेखक नाही, मला माहिती आहे, माझी जागा दुसऱ्या रांगेतली पहिली आहे. त्यांचे पाय जमिनीवर होते, परंतु म्हणून स्वतःला वाढवत राहण्याची, स्वतःला संपन्न करण्याची प्रक्रिया मॉमनी कधीही थांबवली नाही. प्रचंड वाचन त्यांचं होतं. ते जिथे जिथे प्रवासाला जात तिथे तिथे त्यांच्या 2 पेट्या जात पुस्तकांनी भरलेल्या, प्रचंड प्रवास करीत असत. आणि व्यावसायिक म्हणून ते अति महान यशस्वी होते. करेंशी वीरराव त्यांचं मोठं आलिशान घर होतं, परंतु ती खंत त्यांच्यात होती. मला आता असं म्हणत नाही की मी म्हणू शकत नाही की जो व्यावसायिक लेखक आहे तो फार मोठं काम करू शकणार नाही, असं नसतं. ते व्यावसायिक रंगभूमीवर आपल्याकडे फार चांगली नाटकं लिहिली गेली, ज्यांना म्हणजे मोठी नाटकं म्हणता येईल, थोर नाटकं म्हणता येतील अशी नाटकं आपल्याकडे लिहिली गेली आहेत. बॅरिस्टर हे मोठं नाटक आहे आपल्याकडचं. तेव्हा
असा काही निश्चित नियम करता येत नाही. मी माझ्या बुद्धीला ते कळू शकतं, जी माणसं या प्रकारचं काम करतात, आणि ते सुद्धा आव्हानच आहे, सोपं नाहीये ते. स्वतःला त्याला एक जी प्रचंड शिस्त लागते, वैचारिक शिस्त लागते, कामाची शारीरिक शिस्त पण लागते. माझ्या माहितीचे 2-3 लेखक आहेत की जे रोज सकाळी वेळ झालेली आहे, तो आंघोळ करून कपडे घालून टेबल शिवून कामाला बसलेले असतात. स्वतःच सुचत नसलं तर दुसरं काहीतरी भाषांतर करतील, काहीतरी करतील, काम करतात. पाडगावकर आपली त्यांनी केवढं काम करून ठेवलं आहे. कबीर आणलेलं आहे, मीरा आणलेली आहे मराठीमध्ये, बायबलचं भाषांतर केलेलं आहे. जेव्हा स्वतःच सुचत नव्हतं तेव्हा त्यांनी हे काम केलेलं आहे. लेखणी जिवंत ठेवणं हे काम ती माणसं करत असतात. त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. मी फक्त स्वतःबद्दल बोललो की मी आनंदासाठी लिहितो, आणि जेव्हा मला नाटकात आनंद वाटेना तेव्हा मी लेखांकडे वळलो. नाटकात आनंद वाटू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मला त्यात काही गंमत वाटेना, तेव्हा मी लेख लिहिलो. आणि माझ्या लक्षात आलं की यात जास्त मला आनंद मिळतो, त्यामुळे मी लेख लिहितो. ते सुद्धा पुन्हा फार सातत्याने नाही. हा व्यक्ती स्वभाव आहे. आता कोणी आपली उंची कशी वाढवावी हे सांगण्याचा माझा अजिबातच अधिकार नाही, कारण की व्यावसायिक लेखक सुद्धा मी पाहिलेले की खूप मोठ्या उंचीवर पोहोचलेले आहेत. ग्रॅहम ग्रीन, ज्यांना कारण नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे होतं, पण ते निसटलं. अनेक मोठ्या लोकांचं ते दिसून निसटलंय, तसं त्यांचं निसटलं. हा फार मोठा लेखक होता, पण तो व्यावसायिकच लेखक होता. उपजीविकाच त्यांची लेखनावर होती. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की यातल्या बऱ्याच माणसांनी आधी प्रचंड विपन्नावस्था पाहिलेली आहे. 40-50 येईपर्यंत यातली अनेक लेखक मंडळी अत्यंत विपन्नावस्थेत राहिलेली आहेत. मला न्यूयॉर्कमध्ये ग्रीनविच विलेजमध्ये एक माणूस भेटला. तिथे 50शीला आलेला होता आणि घाणेरडे कपडे, आंघोळ पण केली नसणार तो असा वगैरे. आम्ही बसलो असताना मी बोलताना तू नाटककार वगैरे काय वगैरे म्हटलं, तुम्ही काय करताय? तर मी कादंबरी लिहितोय. तर किती आहे तुमची? तर म्हणाली पहिलीच, गेली 30 वर्ष लिहितोय. आता हा विनोदाचा विषय नाहीये. तो 30 वर्ष ती कादंबरी लिहितोय आणि ती 30 वर्ष कादंबरी लिहिताना तो अनेक प्रकारचं जगला होता. काय काय त्यांनी केलं होतं आयुष्यामध्ये, त्यांनी पण बोलता मला अनेक गोष्टी सांगितली. आता ती कादंबरी होईल न होईल किंवा होईलही, ती यशस्वी होणारही नाही, पण त्यातून जो ऐवज हाती लागणार आहे तो फारच मोलाचा आहे. खूप आपले लेखक आहेत की ज्यांच्या लेखनामध्ये आकर्षक असं काही नसतं, परंतु अतिशय महत्वाचा मूलभूत मानवी अनुभव मिळू शकतो. कॉन्रॅडचं नाव तुम्ही ऐकलं असेल. पुष्कळ लोकांना कंटाळा वाटतो. मेरडीत वाचताना 25-25, 30-30 पानं कंटाळा येतो की काय आपण वाळवंटातून डांगर फिरवतो. एकदम मग क्षणभर डोळे दिपून जातील असा झपकन प्रकाश पडतो. तो जगलेलाच असतो प्रकाश. ही माणसं व्यावसायिकच होती, व्यावसायिक लेखक होते. धर्मच की आम्ही हेच करणार, मग पैसे मिळतील न मिळतील असं मात्र त्यांनी ठरवलेलं होतं. आता व्यावसायिक म्हणजे व्यावसायिकरित्या आर्थिकदृष्ट्याही यशस्वी होणं, हा जर कोणी हेच जर कोणी ध्येय समोर ठेवलं असेल तर मग त्याला सारखं पाणी घालून पातळ करावं लागतो आपला मजकूर. लोकांना तृप्त ठेवणं, लोकांना खुश ठेवणं त्याला करावंच लागतं. धारावाहिक लिहिणाऱ्या लोकांचं नाही का आपण पाहत, लोकांना आवडेल तेच त्यांना लिहावं लागतं. त्यांच्यामध्ये क्षमता नसतात तशातला भाग नाही, पण एकदा हा निर्णय घेतला की हे करायचंय तर मग ते करत राहतात बिचारे. आम्ही मूल्य निर्णय करत नाही, त्यांचं चुकतंय वगैरे असं मी म्हणत नाही. त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि त्या जगाचे जे काही नियम असतील, मागण्या असतील त्याप्रमाणे त्यांना लिहावं लागतं. त्यामुळे व्यावसायिक लेखक ही एक परत गमत अशी की व्यावसायिक, आता प्रोफेशनल हा शब्द मला कळत नाही आपल्याकडे. प्रोफेशनल रायटर आणि कमर्शियल रायटर, आपल्याकडे व्यावसायिक हा शब्द आपण दोघांसाठी वापरतो, पण आपलं वाङ्मय विक्रिय करण्यासाठी लिहिणारा लेखक आणि शिस्तीनं लिहिणारा लेखक याच्यामध्ये पण फरक आहे. तो आपल्याकडे एवढा ठळकपणे दिसत नाही जेवढा पाश्चात्य देशात दिसतो. पैसे मिळाले नाही तरी चालतील, फक्त मी हेच काम करीत राहणार असं म्हणून गरिबीत राहून राहून. हेनरी मिलर आयुष्याची 40 येईपर्यंत तो एका तळघरात राहत होता. ओल आलेलं तळघर, थंडी वाजली तर त्याला पैसे नसायचे मीटरमध्ये पैसे टाकायला गॅसच्या, आणि पायी चालायचा तो न्यूयॉर्कभर. ब्रुकलिन पासून मॅनहॅटन पर्यंत पायी जातोय, पोटात काही नाही. असे दिवस त्यांनी काढलेले आहेत. पण तो स्वतःला प्रोफेशनल रायटरच म्हणतो. आता तो खरं म्हणजे वाङ्मय धर्मी असं म्हणायला पाहिजे. पुढे त्यांना यश मिळालं ती गोष्ट वेगळी. तेव्हा असं एक निश्चित असं कप्पे पाळता येत नाही त्याच्यामध्ये, विशेषतः पाश्चात्य लेखकांबद्दल मात्र आपल्याकडे पळू शकतात की धारावाहिक लिहिणारा माणूस हा सरळ सरळ कमर्शियल रायटर असतो, त्याच्याबद्दल बोलण्याचंच काही कारण नाही. माझ्या वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर मला जेव्हा आनंद वाटला तेव्हा
खरं म्हणजे आपण नाटकवाले लोकांनी एक सांगा मला, आपण करतो नाटक, सगळ्यात उत्कृष्ट काळ कुठला असतो नाटक करतानाचा? सगळ्यात उत्कृष्ट काळ जेव्हा तालीम चालली असते तेव्हाचा असतो. तुम्ही संहिता लिहिता, ती एकदम 4-5 लोकांना आवडते, दिग्दर्शकाला आवडते, तुम्ही सगळे येता आणि महिना 1.5 महिना तालीम करतात, तेव्हा जे एकत्र येणं असतं, एकमेकांशी जुळणं असतं, त्या काळात लोक एकमेकांचा राग करतात, द्वेष करतात, भांडणं होतात, प्रेम करतात, खूप जवळ येतात, दूर जातात, पण सगळे मिळून एक अनुभव घेत असतात. एका अनुभवाचे 5-10 वाटेकरी असतात. तो जो काळ असतो 6 आठवड्यांचा, तो अद्भुत असतो आणि आनंदाचा असतो. त्याच्यासाठीच तर खरं म्हणजे नाटक करायचं. पुढे मग ते नाटक होतं आणि मग ते यशस्वी झालं किंवा अयशस्वी झालं तरी ती जी जादू असते, किमया असते त्या काळातली, ती एकदम नाहीशी होते. तुमचं नाटक झालं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या की तुम्ही 6 आठवडे जो आनंद भोगला होता तो संपला, ती किमयाच संपली, मॅजिक गेली. मग तुम्हाला दुसऱ्या नाटकाकडे वळावं लागतं. आता याच्या पुढे आणखी एक जातो, एक त्या 6 आठवड्यात का आपल्याला जास्तीत जास्त आनंद मिळतो? तर आपण एकमेकांशी जुळलेलो असतो म्हणून. आपण एकमेकांशी एरवी इतके जुळलेले नसतो, इतके डिस्कनेक्टेड असतो की एकमेकांशी जुळण्यातला आनंद आपल्या आयुष्यातून नाहीसा झालाय हेही आपल्याला कळत नाही. तालमीत तो मिळतो म्हणून तालमीत जास्त आनंद मिळतो. तेव्हा नाटकाचा खरा माझ्या दृष्टीने आनंद त्या काळात आहे. आणि नाटक जर एकमेकांना जोडत नसेल तर आनंद नाहीसा होतो. आता आजकाल नाटकात सगळं असतं आनंद सोडून. अतिशय सफाईनं बसवलेली नाटकं असतात, उत्कृष्ट अभिनय असतो, उत्कृष्ट दिग्दर्शन असतं, सुंदर प्रकाश असतो, सगळं असतो, पण आनंद नसतो. इथे आनंद नसतो म्हणून मग तिथे आनंद जात नाही. अशी परिस्थिती आहे. याचं कारण असं की सगळे हिशेब तयार असतात की आपल्याला हे केलं तर इथे असं आवडेल, असं बरं नाही असं मला वाटतं. बाकी सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आज भाषण शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद.